नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आधी आपण हा अभंग बघूयात आणि त्यानंतर त्याचा भावार्थ, त्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करूयात. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने. सर्वात्मकपणे भोग झाला, एक देशी होतो अहंकारे आथिला. एक देशी होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळा हा. फिटले सुतक जन्म मरणाचे, फिटले सुतक जन्म मरणाचे. मी माझ्या संकोचे दूरी झालो. नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव. ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे उमटुनी जगी, तुका म्हणे उमटुनी जगी. घेतले ते अंगी लावून या. तुका म्हणे उमटुनी जगी, घेतले ते अंगी लावून या. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य. मित्रांनो, एक मगाशी म्हटलं तसं वेगळ्याच पातळीवरती घेऊन जाणारा हा अभंग आहे. आणि खरं सांगायचं तर ही कल्पना जी आहे की स्वतःचे मरण स्वतः बघणे आणि त्याबद्दलचा विचार आणि त्याच्या मागची असलेली आध्यात्मिक पार्श्वभूमी, त्याच्यानंतर अद्वैत सिद्धांत, या सगळ्याचा विचार करून आपण रसग्रहण करण्याचा, भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि अर्थात संत तुकाराम महाराजांचा तो जो अभंग आहे की याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, त्याच दिवसांची कल्पना करणारा हा अभंग आहे. आणि त्यांना ते समोर दिसतंय. ही कल्पना करून बघा तुम्ही, ही कल्पना फक्त करून बघा की तुम्हाला तुमचं मरण किंवा तो अंतकाळ जो आहे तो दिसतोय आणि तो कसा दिसतोय. थोडंसं आपण ज्याला म्हणतो की गडद विचारांकडे घेऊन जाणारा हा प्रश्न आहे, नाही असं नाही, पण विचार करून पहा की तुम्हाला तुमचं मरण कसं दिसतंय, पुढे जाऊन तुम्हाला काय वाटतंय. तुकाराम महाराजांनी सांगून टाकलेलं आहे की त्यांना त्यांचा शेवटचा दिवस कसा दिसतोय. आपले मरण पाहिले म्या डोळा. कारण की शेवटी आपल्याला इष्टस्थळी पोहोचायचंय आणि त्याच्या आपण जवळ येत चाललेलो आहोत हे त्या पथिकाला निश्चित माहिती असतं. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तो सोहळा झाला. खरं तर मरण ही एक दुःखद घटना आहे, गडद असा विचार आहे, ज्याला आपण डार्क थॉट्स म्हणतो. डार्क आहे हे. पण संतांचं काही वेगळंच असतं. संतांसाठी मरण वगैरे, हे मरण सुद्धा जन्म आणि मरण याच्या पलीकडे जाऊन बघायची गोष्ट आहे संतांसाठी. कारण की संत जेव्हा म्हणतात की मरण, ते म्हणजे मरण नाहीये, या जन्म मरणाच्या चक्रातून झालेला मोक्ष आहे. त्यामुळे तो जो क्षण आहे की जिथे तुम्ही शरीरातून आत्मा जो आहे तो मुक्त होईल, जेव्हा तुम्ही हे स्थूल शरीर त्याचा त्याग कराल, त्याच क्षणी तुम्हाला मोक्ष देखील मिळणार आहे. अशा एका मरणाचं दर्शन तुकाराम महाराजांना स्वतःच्या ते घडतंय. आणि तो आता सोहळा झालाय, तो आता सोहळा झालाय. आता ते नुसतं कोणीतरी गेलं स्थूल शरीर सोडून गेलं तसं नाहीये. कारण की हा मोक्ष आहे, तो हा सोहळा आहे. लोकांसाठी कदाचित ही दुःखाची गोष्ट असू शकेल, पण संतांसाठी तर हा सोहळाच आहे. परमेश्वराशी एकरूप होण्याचा योग येणं हा तर सोहळाच झाला, मरणाचा सोहळा आहे. अर्वाचीन काळामध्ये अनेक कवींनी याच्यावरती कविता रचलेल्या आहेत, कविता देखील आहेत त्याच्यावरती, खूप बऱ्याच आहेत त्याच्यावरती. पण त्याचा सोहळा होणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. आणि त्याला जोपर्यंत आपण आध्यात्मिकतेची जोड देत नाही त्या विचारांना, तोपर्यंत आपण त्या मरणाचा जो केंद्रबिंदू आहे त्याला स्पर्श नाही करू शकणार. कारण की मरण म्हणजे नुसतं मरण नाही, हा मोक्ष आहे. मोक्षाची कल्पना, मोक्ष समोर दिसतो आहे, त्याचं चित्रण तुकाराम महाराजांनी केलं की मोक्ष म्हणजे काय, हा तर सोहळा झाला.
खरं तर मरण ही दुःखदायी गोष्ट आहे, पण संतांसाठी हा सोहळा आहे, कारण की हा मोक्ष आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तो अनुपम्य सोहळा झाला की तो कुठेही न दिसणार आहे, तसा तुम्हाला बघायला पण मिळत नाही, तसा तुम्हाला कुठे बघायलाही मिळणार नाही. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी संत कबीर यांच्या एका काव्याचं रसग्रहण केलं होतं, कौन ठगवा नगरिया लुटलयो. त्याची लिंक मी देईन हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये, तेही एकदा पहा. तोही एक प्रकारचा मरणाचा सोहळा आहे. त्याच्यात त्यांनी गेलेल्या माणसाला उपमा दिलेली किंवा त्या सगळ्या घटनेला उपमा दिलेली आहे की कोणी लग्न झालेली नववधू जी आहे ती आता आपल्या घरी निघून जाणार असं. तर तो अनुपम सोहळा आहे. तुकाराम महाराजांना तो सोहळा वाटतोय, तो सोहळा दिसतोय, कारण हा सोहळा कुणासाठी आहे? हा त्यांच्यासाठी आहे. लोकांसाठी कदाचित नसेल, तो त्यांच्यासाठी आहे की स्वतःचं मरण बघून देखील तो सोहळा वाटणं ही फार मोठी नशिबाची गोष्ट आहे, फार नशिबाची गोष्ट आहे. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने. आणि याच्यामध्ये आता या अभंगाचा विचार करताना तुकाराम महाराजांना काय दिसतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, ना की आपल्याला काय दिसतंय त्या काव्यामध्ये, ज्याला आम्ही आमच्या सिनेमाच्या भाषेमध्ये पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हणतो, की कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बघताय, कोणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताय. आपण तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून तो क्षण, ते दृश्य जे आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करू की काय झालंय. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, तीनही त्रिभुवने जी आहेत ती आता आनंदाने दाटून गेलेत. कुठला आनंद आहे? मोक्षप्राप्तीचा, परमेश्वर प्राप्तीचा आनंद आहे. जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याचा जो आनंद आहे की सगळीकडे आनंदी आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, त्या आनंदाचा जो आहे परमोच्च आनंद जो आहे तो आनंद सगळीकडे दाटलेला त्यांना दिसतोय तुकाराम महाराजांना, की आता सगळीकडे आनंदी आनंद झालाय. कुठेही दुःख नाही, कुठेही क्लेश नाही, षड्रिपूंचा दुर्गंध नाही. आनंद दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. स्वतःच्या अनुभवाचं वर्णन करतायत की सर्वात्मकपणा जो आहे, तो सर्वाभूती आत्मा जो आहे त्याची अनुभूती जी आहे ती त्यांना होत आहे. हे तुकाराम महाराज स्वतः बघत आहेत डोळ्यांनी. हे थोडं काय म्हणतो आपण त्याला, कल्पनेची कल्पना असं पद्धतीचं हे वर्णन आहे की मी स्वतः म्हणजे तुकाराम महाराज कवी त्या सर्वात्मकतेचा भोग घेत आहे, त्याचा आनंद घेत आहे. सर्वाभूती आत्मा जो आहे त्याच्यात मी विलीन होत आहे. याचा भोग, याचा अनुभूती, याचा अनुभव जो आहे तो मी घेत आहे. हे मी बघतोय, हे मी बघतोय असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण की आपुले मरण पाहिले मी डोळा, ते त्याचं वर्णन करतायत की मी काय बघितलं, मी जेव्हा आपलं मरण पाहिलं तेव्हा मला काय काय दिसलं, त्याचं वर्णन करतायत की मी सर्वात्मकपणाचा भोग सुद्धा घेतला. आता मी त्या सर्वाभूती आत्मा जो आहे, सर्वात्मा जो आहे, सगळीकडे व्यापून राहिलेला जो आत्मा आहे, परमात्मा जो आहे, त्याच्याशी विलीन होण्याचा अनुभव देखील मी घेतला. त्या क्षणी मी घेतोय अशी कल्पना करा की तुमच्या समोर एखादं चित्र आहे, त्या चित्राचं वर्णन तुम्ही करताय. तसं तुकाराम महाराज त्यांच्या मृत्यूच्या वेळेचं जे वर्णन आहे, ते जे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आलं, पाहिले म्या डोळा, माझ्या डोळ्यांनी जे मी पाहिलं त्याचं कथन. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो, याचं कारण असं आहे की ही कल्पना वेगळी आहे. अशा प्रकारचं एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, मला ते पटकन वाचायला मिळत नाही, पटकन बघायला मिळत नाही की काय झालं होतं तेव्हा. मी जेव्हा बघितलं माझं मरण, तेव्हा काय तिन्ही त्रिभुवन आनंदाने दाटलेली होती. तो सर्वात्मक जो आहे त्याच्याशी मी विलीन झालो होतो, त्याच्यामध्ये तो अनुभूती जी आहे त्याची मी घेत होतो, असं मला मी दिसत होतो. एकदेशी होतो अहंकारे आथीला, या एकाच जगामध्ये मी या माझ्या सगळ्या अहंकाराने सगळ्या मी तिथेच पडून राहिलेलो होतो. की अहंकार जो आहे
तो अहंकार मला या देशातून जाऊ देत नव्हता कुठे. आणि या देशातून म्हणजे कसं, याच्यामध्ये सुद्धा आपण दोन प्रकार घेऊ शकतो, की या देशी म्हणजे आत्म्याने केलेला हा निवास, स्थूल शरीर, याला सुद्धा आपण देश या रूपकाने घेऊ शकतो. की आत्मा जो आहे तो कुडी सोडायला तयार नाही, तो शरीर सोडायला तयार नाही. कारण की तो अहंकार जो आहे, मीपणा जो आहे, मीपणा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती नाही, हे सगळ्या संत मंडळींनी सांगितलेलं आहे. तो मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा आत्मा ही कुडी सोडायला तयार नाही, तोपर्यंत मी स्थूल शरीर जे आहे ते, हे देश, ही जागा, मी माझं सोडायला तयार नाही. की इथेच अडकून पडलो होतो, याच पृथ्वीवरती अडकून पडलो होतो, त्याची मोक्षप्राप्ती पुढे जाणं वगैरे काय नाहीच, इथेच अडकून पडलोय. या अहंकारामुळे माझं जगणं जे आहे ते मर्यादित झालं होतं. पण झालं काय, एकदेशी होतो अहंकारे आथिला, तिथेच अडकून पडलेलो होतो मी, या जगातच अडकून पडलेलो होतो. संसारामध्ये, संसाराची दुःख वगैरे वगैरे जे काय आहे, अहंकार आला एकदा की बाकी सगळं त्याच्याबरोबर येतच, मीपणा आला की. एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. ज्या क्षणी मी हा अहंकार सोडला त्या क्षणी हा सुकाळ आला. सुकाळ कुठला? मरणाचा. कारण की मरणाचा सोहळा झाला अनुपम्य. तुकाराम महाराजच म्हणतात वरच्या पंक्तीमध्ये की हा अनुपम सोहळा आहे. या अनुपम सोहळ्यामध्ये मी कसा काय सामील झालो? जेव्हा मी हा अहंकार जो आहे तो जेव्हा सोडून दिला, तेव्हा मी या संसाराच्या देशाच्या बंधनातून मुक्त झालो आणि त्याच्या त्यागे झाला सुकाळ. आणि मग सुकाळाला, मग हा क्षण मला बघायला मिळाला. आणि तो आनंद स्वतःच्या चेहऱ्यावरती तुकाराम महाराज स्वतः बघत आहेत लांबून. कारण की आपुले मरण पाहिले म्या डोळा. कल्पना करा की तुकाराम महाराजांना आपण कवी म्हणून घेऊ. दरवेळी एक कवी, संत कवी आहेत, हे कवी आहेत, कवी देखील आहेत. त्यामुळे ते कवित्व जे आहे ते सोडून चालणार नाही. कवी स्वतःला समोर बघतोय, ही कल्पना करा. तुकाराम महाराज स्वतःला समोर बघतायत. त्या एका खिडकीतून, कल्पना करा, एखादी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून त्यांना आतमध्ये हे दृश्य दिसतंय सगळं, ते स्वतःला बघतायत. आणि हे जेव्हा अहंकार जेव्हा सोडला तेव्हा त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. ते सगळं बघतायत आणि हे त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय, त्याचं वर्णन हे करतायत. फिटले सुतक जन्म मरणाचे, समजायला सोपं आहे. फिटले सुतक जन्म मरणाचे, त्या चक्रातून मुक्ती मिळाली. मी माझ्या संकोचे दूरी झालो. तो जो संकोच होता की कसं काय सोडायचं, कसं काय करायचं, आता काय म्हणतात त्याला, की ही जी मर्यादा मी स्वतःला घालून ठेवली होती की नको, हे नको करायला, ते नको करायला. संकोच याचा अर्थ दरवेळी लाजणे हा जरी असला तरीही संकोचणे म्हणजे एक प्रकारे त्या गोष्टीपासून दूर जाणे असं देखील होतं. शेवटी काय, माणूस आहे, माणसाला आपलं जग, आपलं परिवार, कुटुंब, संसार याची कुठे ना कुठे ओढ ही असतेच. तो लोभ जो असतो तो राहतोच. कन्या सासूरासी जाये मागे परतून पाहे, ती बघणार. पण जेव्हा हा संकोच दूर झाला, जेव्हा हा संसाराचा त्याग करण्याची बद्दल जो संकोच होता, जेव्हा तो दूर झाला, तेव्हाच हा सुकाळ आला. तेव्हा हे जन्म मरणाचं जे सूतक होतं ना, हे पेटून गेलं. या चक्रातून मुक्ती मिळाली. नारायणे दिला वसती सठाव. समजायला सोपं वाक्य पुन्हा एकदा. नारायणाने, परमेश्वराने, नारायण म्हणजे आम्ही विष्णुदास, संत तुकाराम महाराज तर विष्णुदास, वैष्णव सगळे. नारायणे दिला वसती सठाव, कारण की आपण आपला इष्टदेव जो आहे, परमात्मा जो आहे, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्यांनी त्याच्यामध्ये वस्तीला ठाव दिला, द्वैतातून अद्वैताकडे. म्हणून मी मगाशी म्हणालो की जोपर्यंत आपण आध्यात्मिक बाजू जोडत नाही अभंगांना, तोपर्यंत त्यांचा पूर्ण भावार्थ माझ्या मते समजू शकत नाही. की नारायणाने दिला वस्तीस ठाव म्हणजे काय, द्वैतातून अद्वैताकडे हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतचा जे लक्ष्य आहे, त्याचं जे उद्देश आहे, साध्य जे आहे ते आहे की या
स्थूल शरीरातून, हे जे आपण आपलं जगणं जे आहे, शरीर कुडी जे आहे, याच्यातून मुक्त होऊन तो जो परमात्मा परमेश्वर जो आहे त्याच्यामध्ये एकरूप होणे, अद्वैत होणे, हे त्याचं साध्य आहे. आणि ते होताना तुकाराम महाराज आपल्या डोळ्यांनी बघतायत आणि ते आनंदाने म्हणतायत, आपले मरण पाहिले मी डोळ्यात. हे काही दुःखाचा अभंग नाहीये हा, ते स्वतःचा सोहळा बघतात. सोहळा कुठे दुःखाचा असतो? नारायणे दिला वसतीस ठाव, वस्तीस ठाव दिला, नारायणाने ठाव दिला. ज्या परमेश्वरासाठी अख्खं आयुष्य झिजवलं, ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी अख्खं आयुष्य झिजवलं, नाना तऱ्हेचे त्रास भोगले, सरते शेवटी त्यांनी स्वतःमध्ये विलीन व्हायला तुकाराम महाराजांना ठाव दिला, जागा दिली. एकरूप होण्यासाठी, परमेश्वराशी विलीन अद्वैत होण्यासाठी त्यांना एक संधी दिली. नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. जो कुठला भाव मनी होता, जे कुठले विचार होते, ठेवून या भाव, हा भाव जो आहे, भाव म्हणजे आपण या अर्थाने घेऊयात की जे कुठले विचार होते, जी कुठली भ्रांती होती, प्रश्न होते, कुठलेही सगळ्या प्रकारचे भाव जे आहेत, सगळ्या प्रकारचे इंद्रिय मार्गाने मिळालेले अनुभव जे आहेत, ते सगळे बाजूला सारून ठेलो पायी, त्याच्या पायी जाऊन मी बसलो. हे असं मरण पाहिजे, परमेश्वराच्या चरणी मरण. संतांना अजून काय पाहिजे? संतांना अजून काय पाहिजे की ज्याला आपण परमेश्वर समजतो, त्या नारायणाच्या पायी आपल्याला जागा मिळते आणि नारायण स्वतः त्याच्यामध्ये वस्ती करायला आपल्याला ठाव देतोय, संधी देतोय एकरूप होण्याची, मोक्ष प्राप्ती. हा तर आनंदाचा सोहळा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तो झाला सोहळा अनुपम्य. असं बघायलाच मिळत नाही. अनुपम सोहळा आहे हा, की याची तुलना नाही होऊ शकत कशाशी. आणि हे जेव्हा सगळं झालं, हा जेव्हा आनंद सोहळा जो आहे, हा आनंद सोहळा तुकाराम महाराजांना आपल्या डोळ्यासमोर दिसतोय, कारण की हा मोक्षाचा सोहळा आहे. आणि मग शेवटी ते काय म्हणतात, तुका म्हणे उमटून जगी, घेतले ते अंगी लावून या. तुका म्हणे उमटून जगी. आता हे उमटून जगी म्हणजे काय, की जेव्हा परमेश्वर माझ्यासमोर उमटला, प्रकट झाला, म्हणजे इथपर्यंत तर होतच की माझं मरण दिसतंय, ते सगळा एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की परमोच्च बिंदू जो आहे, आनंदाचा परमोच्च क्षण जो आहे, तो क्षण अनुभवता अनुभवता साक्षात जेव्हा परमेश्वर उमटून आला, जेव्हा समोर आला परमेश्वर, घेतले ते अंगी लावून या, आधी त्याला मिठी मारली. जेव्हा विठ्ठल म्हणा, नारायण म्हणा, कृष्ण म्हणा, जे कोणी असेल ते, जेव्हा तुका म्हणे उमटून जगी, जेव्हा कधी तो देव, जेव्हा कधी तो परमेश्वर माझ्या समोर आला, हा सोहळा बघा कशाचा आहे. मरणाचा सोहळा असा आहे की परमेश्वराला मिठी मारायची, मोक्ष प्राप्ती. तुका म्हणे उमटून जगी, घेतले ते अंगी लावून या. आधी ते अंगाला लावून घेतलं, परमेश्वर आला रे आला, बाकी सगळं सोडलं, सगळे भाव, सगळे विचार, सगळं जग, संकोच वगैरे सगळं सोडून दिलं आणि त्या परमेश्वराला आधी मिठी मारली. भक्ती आणखीन कशाला म्हणतात? भक्ती आणखीन कशाला म्हणतात? हीच तर भक्ती आहे. जेव्हा तुमचा परमेश्वर तुमच्या समोर येतो, उमटून जगी, घेतले ते अंगी लावून या, त्याला मिठी मारली मी, त्याला मिठी मारली आणि मोक्ष मिळाला. हा मरणाचा सोहळा काय अनुपम खरोखरीच वर्णन आहे या मरणाचं. म्हणून मगाशी म्हटलं की मरण तसं तर गडद विचार आहे, डार्क विचार आहे, थोडा दुःखद घटना आहे, पण संतांसाठी नाही, हे मोक्षाचं वर्णन आहे. त्यांनी स्वतः जे पाहिलं त्याचं हे वर्णन आहे की आपले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. कदाचित असं झालं असेल की त्यांना डोळ्यासमोर कल्पनेत ते जेव्हा चिंतन करत असतील, जेव्हा कधी साधनेत एकदम लीन असतील, त्यांना कदाचित हा सोहळा डोळ्यासमोर तेव्हा दिसला असेल की आता आपलं असं होणार आहे. आणि खरं सांगायचं तर तुकाराम महाराजांचा
जेव्हा वैकुंठ गमन जे आहे त्याचं वर्णन जे आहे ते साधारण असंच आहे. सगळी दुनिया रडत होती, सगळं जग रडत होतं, पण तुकाराम महाराज मात्र म्हणत होते की आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज म्हणत होते आमचा राम राम घ्यावा, बस आमचं काम झालं, आता आम्हाला जाऊ दे इकडनं. त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण होता, आनंदाचे डोही, आनंद तरंग. खूप जणांना या पद्धतीने आनंदाचे डोही, आनंद तरंगाकडे बघताना विचित्र वाटेल, पण मी याही पद्धतीने त्या अभंगाकडे बघतो. त्या अभंगावर बोलू कधीतरी आपण, नाही असं नाही, पण हे वर्णन जे आहे ते कल्पना करा तुम्ही. म्हणजे एखाद्या खिडकीतून, मनाच्या आणि कल्पनांच्या खिडकीत डोकावून जेव्हा भविष्य दिसतंय, आणि भविष्य सुद्धा कशाचं, तर मोक्षप्राप्तीचं, त्याचं वर्णन जे आहे ते तुकाराम महाराजांनी केलं. एकदेशी होतो अहंकार आथीला. काय मांडणी बघा कशी आहे. एकदेशी होतो अहंकार आथीला. अहंकारामुळे एक देशामध्ये मी अडकून पडलो होतो, एकाच देशात अडकून पडलो होतो. खरं तर हा देश, तो देश, तो जो परमात्मा जो आहे, त्याच्यासाठी देश, सीमा बिमा वगैरे काही नसतातच, त्याच्यासाठी कुठली बंधनच नसतात, पण त्या अहंकारामुळे बंधन झालं. पण ते जेव्हा त्याचा त्याग झाला तेव्हा सुकाळ आला, आणि त्याच्यामुळे हा सुकाळ बघायला मिळाला. फार वेगळ्या पद्धतीचा हा अभंग आहे, आणि वेगळ्या कल्पनेच्या पटलांमधनं याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मरण म्हणजे फक्त मरण नव्हे, तो एक सोहळा देखील होऊ शकतो, पण हा संतांसाठी, कारण की मोक्षप्राप्तीचा क्षण जो आहे त्याचं वर्णन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या अभंगाचं रसग्रहण कसं वाटलं, हा भावार्थ कसा वाटला, मला जरूर कळवा. जर तुमचे काही वेगळे विचार असतील तर तेही मला कळवा, आणि तुमचा अभिप्राय मला वाचायला जरूर आवडेल. पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी अभंग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.